यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी, सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची खिल्ली। शिक्षण धोरण समिती मीच स्थापन केली, कम ऑन किल मी अशा घोषणा। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडून टाळ वाजवत घोषणाबाजी, सरकारने जीआर मागे घेतल्याचा विरोधकांकडून विजय साजरा। मी मराठी, अभिमान मराठी भाषेचा असे फलक हातामध्ये घेऊन घोषणाबाजी। हिंदी भाषेचा जीआर रद्द केला नसता तर 5 तारखेच्या मोर्चामध्ये भाजपसह शिंदे सेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधले लोकही सहभागी होणार होते, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। महाराष्ट्राची शक्ती जिंकलेली आहे, 2 भाऊ एकत्र येऊ नयेत म्हणून किती प्रयत्न करणार, ही एकजूट 5 तारखेला दिसणार होती, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंच्या मोर्चाला सरकार घाबरलं, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। दोन्ही ठाकरे एकत्र येत असल्यामुळे महायुती घाबरली, रोहित पवार यांची टीका। जीआर रद्द करणं सरकारचं अपयश, जयंत पाटील यांची टीका। सक्ती नाही मग जीआर रद्द करण्याची वेळ आलीच कशी, जयंत पाटील यांचा सवाल। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माजी मंत्री संजय बनसोडे यांना मी मराठी आशयाची टोपी घातली आहे। जीआर रद्द झाल्याच्या नंतर विरोधकांकडून आनंदोत्सव। मी मराठी असं लिहिलेली अंबादास दानवे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना सुद्धा टोपी घातली। मराठी भाषेचा अभिमान अशा आशयाचे फलक घेऊन जल्लोष। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी घेतली विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट, पक्ष कार्यालय देण्याची मागणी। अजय चौधरी, वरुण सरदेसाई, महेश सावंत, सुनील प्रभू असे सगळे आमदार उपस्थित होते। विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजन यांच्याकडे पाहूनही न बघितल्यासारखं केलं। आझाद मैदानाकडे जात असताना विधान भवनाच्या गॅलरीमध्ये गिरीश महाजन उभे होते। अनिल परब, संजय शिरसाट, उदय सामंत आणि अदिती तटकरे यांचा एकाच लिफ्टमधून प्रवास। अनिल परब आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये हस्तांदोलन तर उदय सामंत, अनिल परब आणि अदिती तटकरे यांच्या गप्पा। पुरवणी मागण्यांमध्ये शिवसेनेच्या खात्यांना भरघोस निधी, 57,510 कोटींपैकी 15,465 कोटी शिंदेंच्या नगरविकास खात्याला तर अदिती तटकरे यांच्या खात्यापेक्षा संजय शिरसाट यांच्या खात्याला जादा निधी। विधानसभा दिवसभरासाठी स्थगित, वित्तमंत्री अजित पवार यांनी 57,510 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या। यानंतर शोकप्रस्ताव मांडल्याच्या नंतर आजचं कामकाज संपलंय। आजचे विधान परिषदेचं कामकाज स्थगित झालंय। उद्या दुपारी 12 वाजता सभागृहाच्या कामकाजाला पुन्हा एकदा सुरुवात होईल। मुंबईमध्ये आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू, मात्र अधिवेशनाच्या ओळखपत्रावरती अशोक स्तंभ नसल्यामुळे विरोधकांची सत्ताधाऱ्यांवरती टीका। पावसाळी अधिवेशन सुद्धा विरोधी पक्ष नेत्याविनाच होण्याची शक्यता, निवडीचा प्रस्ताव अद्यापही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन। या अधिवेशनामध्ये तरी विरोधी पक्ष नेत्याची निवड होणार का याकडे लक्ष। जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधातील आझाद मैदानावरच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांची भेट। जनसुरक्षा विधेयक आणून विरोधकांना नक्षलवादी ठरवू नका, उद्धव ठाकरेंची भूमिका। 2 मराठी माणसं एकत्र येऊ नयेत म्हणून जीआर रद्द, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। मार्क पडले 100, कमळी आमची 1 नंबर, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला। 5 तारखेला मेळावा होईल पण तोही कुठल्या पक्षाचा नसेल, मेळावा कुठे होईल, कसा होईल हे लवकरच सांगू, राज ठाकरे यांची माहिती। तर महाराष्ट्रामध्ये मराठीच्या संदर्भात कोणीही असो विरोध करणार, राज ठाकरे यांचा इशारा। पहिलीपासून हिंदीची आवश्यकताच नव्हती, पुन्हा आता सरकारने असे प्रयत्न करू नयेत, राज ठाकरे यांचा सरकारला इशारा। दादा भुसेंना तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही असं म्हटलं होतं, राज ठाकरेंनी भेटीदरम्यानचा किस्सा सांगितला। विधिमंडळामध्ये हिंदी भाषेवरून आता वेळ वाया घालवू नये, शिक्षणासह अनेक विषयांवरती चर्चा करावी, राज ठाकरेंचा सल्ला। महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न तुंबले आहेत, विरोधी पक्षांच्या आमदारांनी मूलभूत प्रश्न उठवावेत, राज ठाकरे यांचं वक्तव्य। पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय रेशीम बागेमध्ये झाला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निर्णयाची माहिती नव्हती, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप आहे। उद्धव ठाकरे यांचे मराठीचं प्रेम बेगडी, राजकीय आणि स्वार्थापोटी, नारायण राणे यांची टीका। मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठे गेलं होतं, राणेंचा सवाल। मराठीच्या नावावरती केवळ आपलं कल्याण करून घेतलं, राणेंचा घणाघात। मराठीबद्दल इतकं प्रेम होतं तर मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये का शिकवलं, नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल। तर विजयी मेळावा काढणं म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं, राणेंची टीका। कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सूचना, सार्वजनिक ठिकाणी बोलताना सावधगिरी बाळगण्याच्या गोगावलेंना आदेश, सूत्रांची माहिती। खासदार नारायण राणे यांच्या संदर्भात त्यांनी विधान केलं होतं। कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या शहर समन्वयक हर्षल सुर्वेंचा पदाचा राजीनामा,
जिल्हा प्रमुखपदी निवड झाली नसल्यामुळे खंत व्यक्त केली आहे. यानंतर निर्णय मान्य नसेल तर निघून जा असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं जिव्हारी लागल्यामुळे निर्णय. सुर्वेंची प्रतिक्रिया. उत्तर महाराष्ट्रामधल्या 2 माजी आमदार उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील. कुणाल पाटील धुळ्यामधील काँग्रेसचे माजी आमदार तर अपूर्व हिरे हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार आहेत. माजी आमदार कुणाल पाटील यांच्या समर्थकांकडून पक्षप्रवेशाचे बॅनर सोशल मीडियावरती व्हायरल केले जात आहेत. उद्या दुपारी 2 वाजता मुंबईमधल्या भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश होईल. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. परभणीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. शरद पवार यांची साथ सोडून विजय भांबळे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये उद्या पक्षप्रवेश करतील. पुण्यामध्ये महायुतीमधल्या शिवसेनेचं भाजपच्या विरोधामध्ये आंदोलन. पुणे महानगरपालिकेच्या कारभाराच्या विरोधामध्ये शिंदे गटाचे आंदोलन. हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयामधील ढिसाळ कारभाराच्या विरोधामध्ये आंदोलन. सोशल मीडिया पोस्टवरून वादाची ठिणगी. जोगेश्वरीमध्ये शिवसेना ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या सेनेमध्ये वाद झालाय. सोशल मीडियावरील अभद्र टिप्पणीच्या नंतर शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने. मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप ऍक्शन मोडवर. मुंबई भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज महत्वाची बैठक. दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई भाजपच्या मॅरेथॉन बैठका. धाराशिवमधल्या परांडामधल्या शेळगावात वडिलांनीच केली मुलीची हत्या. मुलगी सतत आजारी पडत असल्यामुळे दारूच्या नशेमध्ये केलं कृत्य. आरोपी बापाला पोलिसांकडून बेड्या. नाशिकच्या बीडी कामगार इथल्या 3 अल्पवयीन मुलं कृत्रिम तलावामध्ये बुडाली आहेत. बांधकाम साईटवरती तयार करण्यात आलेल्या तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेले असताना ही दुर्घटना घडली. नाशिकच्या बीडी कामगार इथे बुडालेल्या मुलांच्या मृत्यूच्या प्रकरणी स्थानिक आक्रमक झाले. मुलांच्या मृत्यूला संबंधित बिल्डर दोषी असून कारवाई करा. स्थानिकांसह कुटुंबियांची मागणी. वर्ध्यामध्ये कृषी व्यावसायिकांनी अनधिकृतपणे बियाणं विक्रीच्या विरोधात बंदी. अनधिकृत बियाणं विक्री थांबवू शकत नसाल तर एचटीबीटी बियाणांना महाराष्ट्रामध्ये विक्रीची परवानगी देण्याची मागणी. साताऱ्यामध्ये दहशत माजवणाऱ्या 3 तरुणांना अवघ्या काही तासांमध्ये अटक. पुणे बंगळुरू महामार्गावरच्या ट्रकवरती दगडफेक आणि काचा आरोपी फोडायचे. कराड शहर पोलिसांची कारवाई. शेफाली जरीवालाचा मृत्यू हे ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे. फ्रीजमधले खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे शेफाली बेशुद्ध झाल्याचा संशय आहे. पोलिसांना डॉक्टरांच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा. मुंबईसह ठाणे आणि पालघर भागामध्ये आज हलक्या सरींची शक्यता आहे. तर कोकण, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या सगळ्या भागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. गडचिरोलीमधल्या भामरागड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे भामरागड कोठी या मार्गावरती पाणी भरलंय. त्यामुळे मार्गावरची वाहतूक खोळंबली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम. साताऱ्यामधल्या उरमोडी धरण 72% भरलं. उरमोडी धरणामध्ये 3140 क्युसेक पाण्याची आवक. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रायगडमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय. धाराशिवमधल्या तांदळवाडीमधील पवनचक्की विरोधामध्ये उपोषणाला बसलेल्या 6 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली आहे. उपचारासाठी वाशी इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पुढची एक महत्त्वाची